नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवरती ज्याचे नाव आहे AM तेजस मॉम विगो। आजच्या व्हिडिओमध्ये सांगत आहे होलिका मनवली जाते। तर ऐका यावर आधारित कथा। प्राचीन काळामध्ये अत्याचारी राक्षस हिरण्यकश्यपने तपश्चर्या करून वरदान प्राप्त केले होते। या संसारात कोणताही जीवजंतू, देवता, राक्षस अथवा मनुष्य याला मारू शकणार नाही। ना तो रात्री मारू शकेल, ना तो दिवसा, ना पृथ्वीवर, ना आकाशात, ना घरी आणि ना बाहेर, किंवा कोणत्याही शस्त्राने तो मारू शकणार नाही। असे वरदान घेऊन तो निरंकुश बनला। हिरण्यकश्यप प्रल्हाद जसा परमात्मामध्ये आत्मविश्वास करणारा भक्त प्रल्हाद जन्माला आला, तो भगवान विष्णूचा परमभक्त होता आणि त्याच्यावर भगवान विष्णूची कृपादृष्टी होती। हिरण्यकश्यपने प्रल्हादला आदेश दिला की तो त्याच्या व्यतिरिक्त अन्य कुणाचीही स्तुती करू नये। प्रल्हादने ही गोष्ट ऐकली नाही। जिवंत मारण्याचा आदेश दिला। त्याला मारण्यासाठी अनेक उपाय केले, पण तो प्रभू कृपेने वाचत गेला। हिरण्यकश्यपाची बहीण होलिकाला अग्नीपासून वाचविण्याचे वरदान होते। तिला वरदानमध्ये अशी चादर मिळाली की ती अग्नीमध्ये जळत नव्हती। हिरण्यकश्यपने आपल्या बहिणी होलिकाच्या साहाय्याने प्रल्हादला अग्नीमध्ये जाळण्याची योजना बनविली। होलिका बालक प्रल्हादला घेऊन गोदमध्ये घेऊन पळण्याची होलिकाने जळणेवाली चादर ओढून मोठ्या आगीमध्ये जाऊन बसली। प्रभू कृपेने ती चादर वायूचे उडकर बालक प्रल्हादच्या अंगावर जाऊन बसली आणि तेव्हाच होलिका जळून भस्म झाली। अशा प्रकारे प्रल्हादला मारण्याच्या प्रयत्नाने होलिकाचा मृत्यू झाला। तेव्हापासून होलिकाचा त्योहार मनविला जाऊ लागला। हिरण्यकश्यपच्या मारण्याच्या प्रयत्नाने भगवान विष्णू नरसिंह अवतार रूपामध्ये खंब्यामधून निघून गोधूली समयका संधिकालमध्ये दरवाजाच्या चौपटीवर अत्याचारी हिरण्यकश्यपला मारले। तेव्हापासून होलीचा त्योहार मनवला जाऊ लागला। अगर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। प्लीज 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 हॅपी होली।